शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली असता पुणे सत्र न्यायालयाने वसंत मोरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे। त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। नक्की कोणत्या प्रकरणात त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। पुणे महानगरपालिकेत 25 फेब्रुवारीला झालेल्या एका पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांनी विश्वनाथ लहाडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे। लहाडे दारू पिला होता, त्याला बोलता येत नव्हतं आणि तो ओढ्यात उतरून गटारे साफ करत होता, असं विधान मोरे यांनी केलं होतं। हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं। त्यामुळे लहाडे यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे सांगत त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। मोरे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, मात्र सरकारी वकिलांचा प्रखर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे। जामीन नाकारल्यामुळे आता वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। पुढील काळात या प्रकरणाला काय वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं, वसंत मोरेंना अटक होईल का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।